नमस्कार. आजचा दिवस माझा क्षण क्षण परीक्षण. सुट्टी या विषयावर मी मागेही बोललो होतो. पूर्वी 12-13ला 100 सुट्ट्या होत्या 365 मध्ये. आता 160-170 सुट्ट्या झालेल्या आहेत. म्हणजे 200 दिवस काम करा आणि 400 दिवसाचा पगार घ्या. मग ते सरकारी कर्मचारी असो, बँका असो, शाळा असो का अजून नॉर्मल इन्स्टिट्यूशन. आणि कसं आहे, ज्या रामाने 9 दिवस लढल्यावरही 10व्या दिवशी रावणाचा वध केला आणि आम्हाला 9 दिवस काम नाही करत तर मध्ये 2 सुट्ट्या पाहिजे. ज्या गांधीजींनी अविरत काम केलं त्यांची जयंतीची आम्हाला सुट्टी पाहिजे. म्हणजे मला समजतच नाही. नेहरूंनी काम केलं, या सगळ्यात अस्सल लोकांनी मेहनत केली, काम केलं, यांनी अविरत काम केलं, एक दिवसही सुट्टी नाही घेतली. एवढंच कशाला, लंडनचा पंत पण म्हणतो मैंने 6 साल में एक भी दिन छुट्टी नहीं लिया. अरे मग भाऊ, तू नाही सुट्टी घेतली तर या गांजल्या माजल्याला कशाला 4-4 दिवसांनी सुट्ट्या पाहिजे ना. मग शनिवार रविवार झाली, परत कशाच्या जयंतीची सुट्टी पाहिजे. इकडे काम वाढून राहिलं, पब्लिक वाढून राहिली, ट्रान्झॅक्शन्स वाढून राहिले, तक्रारी वाढून राहिल्या, भ्रष्टाचार वाढून राहिला आणि यांना 4 दिवसांनी सुट्टी, 5 दिवसांनी सुट्टी, वरून भरमसाठ पगार, बाकी पेन्शन, मेल्यावर यांच्या घरच्यांना पेन्शन. आणि सगळं मेहनत कोण करेल. अरे भाऊ, तू 2000 कोटीच्या विमानात फिरतो, आमच्यासाठी काय आहे ना. तुला सरकारी घराचा टॅक्स नाही, तुला काही नाही आहे. आमच्या इथे कामं कंटिन्यू होत नाही ना. आणि याची तक्रार करायला तू मधले माणसंही काढून टाकले. ऑनलाईन सर्व्हर हे ठप्प करून ठेवतात. तुला माहीत नाही हे कसे लोक आहेत. रोज प्यारे भाई और बहनो, प्यारे भाई और बहनो. आणि मला असं वाटतं बाबा, सुट्ट्या घ्यायच्या की नाही, तू परमनंट सुट्टीवर जा, आमचं काही म्हणणं नाही. मग पा यांना कसे सुधे करतो. कोणतरी सांगावं की स्टेट बँकेचा लँडलाईन लागतो, नगरपालिकेमध्ये माझा कॉल उचलला जातो, 15 दिवसात माझी तक्रार निवारण होतं. ती बँक असो, नगर परिषद असो, कोणचे सरकारी ऑफिसेस असो, तुमची छोटी मोठी समस्या असो, काही नाही घेणं देणं. याच्यापर्यंत आपला आवाज जात नाही. आणि मधल्यामध्ये म्हणजे समस्या तर शेकडो नाही हो, पण आम्हाला काय प्यार आहे, सुट्ट्या. लोकांना माहिती आहे. अरे बाबा, तू 2 दिवस सुट्टी घेतो, मग तो पण 2 दिवस सुट्टी घेतो ना, मग तुझं पण काम अडकतं. पण एकही सरकारी कर्मचारी असं म्हणत नाही की आमच्या सुट्ट्या कमी करा. यांना तर वाटतं घरी बसून आम्हाला भरमसाठ पगार द्या, चालू द्या. बघूया 5 वर्षाने मजा येणारच आहे. ढुंगणावर रट्टे खाल्ल्याशिवाय सुधरत नाही. मी 100 वेळा सांगतो आणि ते होणारच, लवकरच होणार.